हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी ज्योती जाधव, लाईफ ऑफ खुशी मॉमी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज ना आपण एकदम मस्त असा चिकन पुलाव बनवणार आहोत. आपण चिकन बिर्याणी नाही म्हणू शकत ह्याला, हा चिकन पुलावच आहे आणि हा डायरेक्ट कुकरमध्ये गेलेला आहे. सो त्यामुळे थोडासाच पावशरचाच बनवलेला आहे, पावशर चिकनचा, पण अगदी जबरदस्त लागतो. नक्की तुम्ही ही रेसिपी बघा आणि नक्की तुमच्या घरी ट्राय करा. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी हा चिकन पुलाव करण्यासाठी पावशर चिकन घेतलेला आहे आणि ते मी बॉईल करून घेतलेलं आहे, म्हणजेच मी त्याचं आयानी करून शिजवून घेतलेलं आहे. तसेच पावशर तांदूळ हे 15-20 मिनिटं भिजत घातलेले आहेत आणि एक मिडियम आकाराचा कांदा उभा कापून घेतलेला आहे. कांद्यासोबतच एक मिडियम आकाराचा टोमॅटो तोही उभा कापून घ्यायचा आहे. एक मिरची तीही उभी कापून घ्यायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर कापून घ्यायची आहे. आता इथे मी जे चिकन आहे ते शिजवून घेतलेलं आहे, तांदूळ हा भिजवून घेतलेला आहे. तुम्ही ते स्किप करून डायरेक्ट कुकरमध्ये तांदूळ स्वच्छ धुवून आणि कच्चं चिकन हे त्यामध्ये घालू शकता. आता इथे माझ्या घरात छोटं बाळ आहे, सो मी ते जे चिकन आहे ते शिजवून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याचा फायदा त्या बाळाला सुद्धा व्हावा. बाळासाठी थोडंसं आळणी आणि थोडेसे चिकनचे पीस हे सेपरेट करून घेतलेले आहेत, कारण की ते तिखट खात नाही. सो त्याच्या हिशोबाने सुद्धा मी इथे विचार केलेला आहे. आता तुम्ही एक कुकरमध्येच आपण करणार आहोत, सो 1 चमचा तूप घातलेला आहे, 1 चमचा तेल घातलेला आहे. तुम्ही एकतर तुपाची किंवा तेलाची सुद्धा फोडणी करू शकता. तूप तेल छान गरम झाल्यानंतर उभा चिरलेला बारीक कांदा आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. छान असा तो कांदा परतू द्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण 2 तमालपत्र आणि हिरवी मिरची घालायची आहे आणि हा कांदा जो आहे तो छान गोल्डन कलर येईपर्यंत परतायचा आहे. कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर बिर्याणीला तशीच टेस्ट येऊ शकते. 5 मिनिटं कांदा छान परतून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण कापलेले जे उभे टोमॅटो होते ते घालून घ्यायचे आहेत आणि ते सगळं सुद्धा छान असं परतू द्यायचं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट सुद्धा घालून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट सुद्धा 2 मिनिटं छान परतू द्यायची आहे. त्याचा कच्चेपणा जो आहे तो घालवायचा आहे. हे सगळे पदार्थ छान परतून झाल्यानंतर गॅस हा कमी करायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपला कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं दही घालायचं आहे. इथे मी 2 चमचे दही घातलेलं आहे. दही हे फाटू शकतं, त्याच्यामुळे गॅस हा मीडियम ठेवायचा आहे आणि नंतर आपला जो भिजवलेला तांदूळ आहे तो लगेच त्याच्यामध्ये घालून द्यायचा आहे. जास्त वेळ वाट पाहत बसायचं नाही, नाहीतर दही फुटू शकतं. आता मी ना हा पुलाव करण्यासाठी मी घरचाच कोलम तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही इथे बिर्याणीचा वापरू शकता किंवा तुम्हाला जो आवडतो तो वापरू शकता. त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त करायचं आहे. तांदूळ छान परतू झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण जे आळणी होतं आणि चिकन होतं ते घालून घेणार आहोत. जर तुम्हाला पाणी लागलं एक्स्ट्राचं तर तुम्ही गरम केलेलं पाणी घालू शकता. थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा तूप घालायचं आहे. छान असं सगळं मिक्स करायचं आहे आणि कुकरचं झाकण हे लावून द्यायचं आहे. आता इथे मात्र एक टीप आहे, काळजीपूर्वक करायचं आहे. फक्त फास्ट गॅसवरती 1 शिट्टी करून घ्यायची आहे, कारण चिकन सुद्धा आपल्या अगोदर शिजलेलं होतं. भात सुद्धा जो आपला तांदूळ आहे तो सुद्धा आपण भिजवून घेतलेला होता. त्यामुळे फास्ट गॅसवरती 1 शिट्टी करून घ्यायची आहे फक्त. ही एवढी मात्र काळजी घ्यावी, नाहीतर आपला चिकनचा पीस आणि तांदूळ जो आहे तो गिजगा होऊन जाईल. जो पुलाव आहे तो गिजगा होईल, त्यामुळे एवढी मात्र काळजी घ्यावी. फास्ट गॅसवरती 1 शिट्टी. आणि तुम्ही बघू शकता आपला चमचमीत असा चिकन पुलाव इथे तयार झालेला आहे. म्हणजे ना सगळ्या बिर्याणीला मागे सारेल इतका सुंदर हा चिकन पुलाव लागतो. इन्स्टंट बनतो. जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि तुम्हाला चटपटीत काहीतरी खायचं असेल ना, तर नक्कीच ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे आणि इतकी जबरदस्त लागते ना, बासच. आपला पुलाव इथे तयार झालेला आहे आणि आपण आता टेस्ट करून बघूया. खूप प्रतीक्षा केली मी ह्याच्यासाठी, खूप वेट केलाय. सो फायनली आपण आता टेस्ट करून बघूया. परफेक्ट, एकदम परफेक्ट. बिर्याणीला सुद्धा मागे सांगेल, बस एवढंच सांगेल. नक्की तुमच्या घरी ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा झालाय ते. एकदम मस्त झालाय, असं वाटतंय आता खातच राहावं.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. भेटूया अशाच नवीन ब्लॉगसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.